नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आपल्या शेताकडे आलो आहोत. त्या दिवशी आपण आला आणि आवत्या वगैरे भरला वरच्या 4-5 बांधायला, आणि बाकीच्या ज्या बांधा नाही त्यांना आपण रवना म्हणून सणारी परा वगैरे टाकला होती. तर परा आता वापला नाही वापला, आता चार दिवस झाले ते पाहण्यासाठी आपण इथे आलो ना आता 4 दिवसाबाद. आणि पाऊस वगैरे तर काही येऊन नाही राहिला, आणि आपण जे खवल वगैरे होती त्या खवलमध्येच आपण परा वगैरे टाकला. तर मित्रांनो, आता त्याच्यासाठीच आपण या शेतावर आलावून परा वापला नाही वापला तो पाहू आता आपण. कारण की पाऊस काय येऊन नाही राहिला, आणि यंदा म्हणजे रोवणा होईल याची काही शाश्वती दिसत नाही मला. पण तरी आशा आहे एक का चला बा रोवणा वगैरे होऊन जाईल म्हणून सनेरी आपला. तर त्या दिवशी आपण वाईट वगैरे केला, म्हणजे परा भरलून त्या दिवशीच आपण पूर्ण वाईट वगैरे केला. तुम्ही पाहू शकता माझ्या व्हिडिओमध्ये, ते मी तुम्हाला दाखवतोच मित्रांनो. पण आपण पहिल्यांदा परा वापला नाही वापला तो आपण पहिले पाहू. तर चला मित्रांनो, आपण तो परा तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो आता. तर मित्रांनो, हा असा आहे आपला हा परा, दिसत आहे थोडा थोडा वापलेला. म्हणजे जो काही अंदर दाना होता तो वापला न, वरचा जो दाना आहे तो पूर्ण असा त्यात दिसून राहिला. पाहू शकते मित्रांनो, वरचा दाना पुराच असा मेलेला दिसत आहे मला, आणि जो अंदर होता दाना तो वापलेला आहे. तर हा मित्रांनो वापल का नाही वापल पूर्ण दाना, पाणी वगैरे पाऊस वगैरे आल्यावर समजेल. कारण की आपली आता कमसे कम 1.5 एकर जागा आहे, आणि 35 किलोचा हा परा टाकून आपण पाहू शकता मित्रांनो त्या तिथपर्यंत आहे. आणि 2 प्रकारचे परा आहेत. हा जो परा तुम्हाला आता जवळून दाखवलं हा परा आहे 1008चा, आणि जो समोर आहे तिकडे परा चला मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. पण पाहू शकता तुम्ही काय ह्या खवलीमध्येच आपण टाकला, जेवढी खवली होती तेवढी. कारण की बारीक वगैरे करायला काय वेळ मिळाली नाही. चला बाबा पाऊस येईल म्हणून सणारी. पण हा तुम्ही दाना पाहू शकता मित्रांनो, वरचा दाना जसाच्या तसाच आहे मित्रांनो. पण 1.5 एकर आपली ह्या आहे. पहा मित्रांनो, हा वापते नाही वापा मला तर काही वाटत नाही, कारण की पाखरं वगैरे पण उचलतात. आणि 35 किलोचाच आपला परा आहे ना. पकडून घ्या का आपल्या 2-3 म्हणजे 1.5 एकरच्या घरामध्ये आपली जागा आहे जवळपास. तर होणार की नाही होणार ते मला माहीत नाही. आणि हा जो परा आहे तुम्हाला सांगितलं का 1008चा आहे म्हणून सणारी. आणि हा जो परा आहे हा आपण बारीकवाला छो, हा बी 150 दिवसाचा. आणि हा परा आहे ग्लोरी म्हणून सनेरी आहे. आता तो ग्लोरी कोणत्या कंपनीचा होतं ते काही तेवढं लक्षात नाही, कारण की मी ते पाऊच वगैरे फेकलो. ग्लोरी पण हो अंकुरचा हो का कोणत्या कंपनीचा होता तेवढं माहीत नाही आता. तो पाऊच वगैरे फेकलो मी. पण पाहू शकता तुम्ही मित्रांनो, पूर्ण दाना वरतं दिसून राहिला, आणि पाखरं वगैरे उचलतात. आणि ह्या 2-4 दिवसाचा जो पाणी आला, झिमीर जो पाणी आला त्या पावसानं हा एवढा असा वापलेला आहे. पण मला नाही वाटत मित्रांनो आता का होते तर समजेल. तर अशा पद्धतीचा आपला परा आहे मित्रांनो. बाजूलाच एक जांभरीचा झाड आहे मित्रांनो. त्याचं जांभूळ त्या झाडाखालचं पण जाऊ, काही पल्ले असतील 1-2 जांभरी तर त्या खाऊन टाकू आता आलाच्या वावरात. चला मित्रांनो, झाडाखालचं तर आलावून हा जांभरीच्या खाली असा बराच असा जांभरी पडलेल्या जांभूळ पाहू शकता मित्रांनो. पण त्या खराब झालेल्या आहेत पूर्ण, पाहू शकता मित्रांनो खराब झाल्या आहेत. आणि झाडाला पण काही तेवढं जांभूळ वगैरे काही दिसून नाही राहिलं, कारण की बंदर वगैरे आहे तिथं बाजूलाच. आणि ते दररोजच येतात आणि पुऱ्या झाडाची वाट लावून चालले जातात. तर जे काही भेटते ते पाहू आता मित्रांनो. 1-2 चांगली वगैरे मिळत असेल तर जांभूळ खाऊ, नाही तर मग राहू देऊ. काही खाल्लाच पाहिजे असं ते ह्या नाही. आता खाऊन तर बरेच झाले आहे तिथे येऊन सगळे. आला चवनीर वावरात तर म्हणला खाऊ, पण आता इथं काही दिसत नाही मित्रांनो. आणि झाडाला पण जांभूळ नाही दिसत आहे आता, कारण की हे बंदर वगैरे आहेत ना इथं बाजूलाच. बंदर वगैरे आहेत, आताच होते इथं, कोणीकडे गेले तर माहीत नाही मित्रांनो. तर पाहू शकते मित्रांनो, हा असा भल्ला असा मोठा झाड वगैरे आहे, बराच असा मोठा. जांभूळच नाही आहेत आता. हे दिसत आहेत मित्रांनो, हे 1-2 या बाजूला. तर तुम्हाला नाही व्हिडिओमध्ये नाही दिसणार मित्रांनो पाहिजे तसं. पाहू शकता मित्रांनो, हे दिसत आहेत मित्रांनो थोड्यावर. तर चला आपण खाऊन टाकू यातल्या. तर मित्रांनो, आपण आता फक्त 2च जांभूळ खाल्ले आहेत, कारण की आपल्याला 2च जांभूळ मिळालेले आहेत तिथे झाडाखालचं. तशा भरपूर आहेत पण पाळावं लागतात. काडी वगैरे नव्हती आपल्यापाशी, तर आपल्याला एक काडी भेटली तर आपण तिनं 2 जांभळी पाळला आणि त्याचा खाऊन राहिला. आपण खाऊन का राहिला ते पण बी अंदर गेलेली आहे आता. आता तर आपल्या पोटामध्ये झाड आपल्याशिवाय राहत नाही मित्रांनो, कारण की ते बी अंदर गेलेली आहे जांभूळची. तर पाहू मित्रांनो.